या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शिंदे गटाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर येतात सर्वात मोठी खळबळ. त्या शब्दामुळे सस्पेन्स वाढला. बंडखोर खासदारांना सर्वात मोठा धक्का बसणार. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली असून ठाकरेंचे एकूण 6 खासदार फुटले. या खासदारांचा नवा गट लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी थोपवता यावी यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु यात सध्या तरी कोणते यश आले नसल्याचे दिसत आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आता बंडखोरी केलेल्या खासदारांना मतदारसंघात येऊ देऊ नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान एकीकडे खासदारांच्या बंडखोरीमुळे खळबळ उडाली असताना आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्धापन दिनाचे पोस्टर पाहून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टरमध्ये जनात शिवसेना मनात शिवसेना असं लिहिण्यात आलेलं आहे. तसेच या फोटोमध्ये शिवसेनेची डरकाळी फोडणारा सिंह, शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह, तसेच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही लावण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भाषण करताना फोटो लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील नेस्को सेंटर येथे होणार आहे. सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे बंडखोरी केलेल्या ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनीच शिंदे यांच्या पक्षात सामील होणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा होती. मात्र सध्या कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून खासदारांना पक्षप्रवेश लांबू शकतो असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सोडो रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.